जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की वाईट परिस्थिती आली म्हणून कधीही घाबरून जाऊ नका किंवा वाईट परिस्थिती आली म्हणून कुठलाही टोकाचा विचार करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की बघा म्हणले एका बाटलीमध्ये आपण पाणी घ्यायचं आणि त्या बाटलीमध्ये थोडीशी माती टाकायची आणि ती बाटली एक 5 मिनिटं हलवत राहायचं. बघा म्हणले त्या बाटलीमध्ये पूर्णपणे गळूळ पाणी आपल्याला दिसेल, पूर्णपणे घाण झालेलं पाणी दिसेल. ते पाणी स्वच्छ असं आपल्याला दिसणार नाही. पण समर्थ म्हणतात की तीच बाटली 1 तासभर आपण तशीच ठेवायची. तीच पाण्याची भरलेली बाटली आपण 1 तासभर तसंच ठेवायचं, त्याला काही हलवायचं नाही, त्याला काही हालचाल त्या बाटलीची होऊ द्यायची नाही. तासभर त्या बाटलीला टचही करायचं नाही. मग तासाने बरोबर त्या बाटलीकडे जायचं. बघा म्हणले स्वच्छ आणि निर्मळ सुंदर असं काचेसारखं पाणी त्या बाटलीच्या वरती येईल आणि जे काही बाटलीमध्ये घाण असेल, माती असेल, रेती असेल, ते सर्व काही खाली जाऊन बसेल. मग ते पाणी आपल्याला स्वच्छ आणि सुंदर दिसेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की सांगण्याचा उद्देश हेच आहे, ज्यावेळेस आपण विचार करतो, ज्यावेळेस आपण एखादा निर्णय घेतो, त्यावेळेस मात्र आपली अवस्था त्या गळू झालेल्या बाटलीसारखीच होते. पण ज्यावेळेस आपण शांत बसतो, त्यावेळेस आपल्यातले जे काही विषय आहेत, काम, क्रोध, मत्सर, तिरस्कार, जे काही विषय आहेत किंवा जे काही वाईट विचार करणारे जे विचार आहेत, ते सर्व काही खाली जाऊन बसतात आणि मग मात्र आपलं माइंड स्वच्छ पाण्यासारखं निर्मळ होतं आणि मग त्यावेळेस आपण विचार करून निर्णय घेतला पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आपण काही गडबडीत कोणताही निर्णय घेतो आणि मग मात्र आपल्याला पश्चाताप होतं. समर्थ म्हणतात की वाईट परिस्थिती आली म्हणून घाबरू नका. एक दरवाजा आपल्यासाठी बंद झाला म्हणून ही टेन्शन घेऊ नका. बाकीचे 99 दरवाजे स्वागतासाठी आपल्यासाठी तयार आहेत, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वाईट परिस्थितीमध्ये कधीही हार मानू नका आणि कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की वाईट परिस्थिती तर काय येते आपल्या आयुष्यामध्ये, वाईट परिस्थिती तर काय येते कारण आपल्यातील सर्वश्रेष्ठ गुणाचा विकास व्हावा, आपल्यातील सर्वश्रेष्ठ गुण बाहेर यावे, आपल्यामध्ये काय क्षमता आहे, आपल्यामध्ये काय सामर्थ्य आहे, आपल्यामध्ये काय चांगले गुण आहेत, हे सर्व काही बाहेर यावेत आणि आपल्यालाही त्याचा अभिमान वाटावा. त्यासाठीच आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिस्थिती येते. पण आपण त्याचा अर्थ वेगळाच काढतो. पण परब्रह्म ईश्वराला माहिती आहे की आपल्यामध्ये उत्तमाची गुण काय आहेत, आपलं सामर्थ्य किती आहे, आपण किती सर्वश्रेष्ठ आहे, आपल्यामध्ये क्षमता किती आहे, हे ईश्वराला परब्रह्माला माहिती असतं आणि आपल्यालाच माहिती नसतं. आपण त्या सर्वश्रेष्ठ गुणाचा, आपण त्या सर्व सामर्थ्याचा कधीही विचार करत नाही आणि त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तेच सामर्थ्य, ते सर्वश्रेष्ठ गुण, तेच विकासाचे गुण आपल्यातून बाहेर पडावे असं परब्रह्माला वाटतं आणि म्हणूनच परब्रह्म आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिस्थिती आणतो. का आणतो? त्या सर्वश्रेष्ठ गुणाचा विकास व्हावा, ते सर्वश्रेष्ठ गुण बाहेर यावे, आपण काहीतरी त्या वाईट परिस्थितीत उत्तम करावं, यासाठीच परब्रह्म ईश्वर आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिस्थिती आणतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या कामाबद्दल पूर्णपणे विश्वास पाहिजे, आपल्या सर्वश्रेष्ठ गुणाबद्दल आपल्याला पूर्णपणे विश्वास पाहिजे, तरच ते गुण आपण बाहेर काढू शकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की ज्यावेळेस हवा असते म्हणले, त्यावेळेस मात्र पतंग हवेच्या विरुद्ध दिशेनेच उडत असतो. ज्यावेळेस मोठी हवा असते त्यावेळेस मात्र पतंग हा हवेच्या विरुद्ध दिशेनेच उडत असतो. तसंच आपल्या आयुष्यातही असतं. ज्यावेळेस विपरीत परिस्थिती येते त्यावेळेस आपण त्याचा विचार न करता त्याच्या विरुद्ध दिशेने विचार केला तर आपल्याला यश आणि कीर्ती हे नक्कीच येणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एक रस्ता बंद झाला म्हणून कधीही वाईट वाटून घेऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका जंगलामध्ये एक छोटस पक्ष्याचं घरटं होतं आणि त्या घरट्यामध्ये 2-3 पक्ष्याची पिल्लं राहत होती. आणि मग मात्र एक पिल्लू उडायला शिकत होतं, एक पक्ष्याचं पिल्लू मात्र उडायला शिकत होतं आणि त्याला पूर्णपणे उडता येत होतं. त्याला त्याचा कॉन्फिडन्स, त्याचा विश्वास त्याच्या पंखावर होता. आणि मग मात्र त्याची आई त्याला नेहमी म्हणायची की तू बाहेर जाऊ नको, आता तर तू उडायला शिकला आहे, जर मोठं वादळ आलं, तुफान आलं तर तू त्या तुफानाचा सामना करू शकणार नाही, तू खाली पडशील, मग तुला जखम होईल आणि मग मात्र तुझे पाय हात मोडतील. त्यावेळेस मात्र त्या पक्ष्याच्या पिल्लाला मात्र स्वतःच्या पंखावर पूर्णपणे विश्वास होता. तो आपल्या आईला म्हणाला, आई तू काळजी करू नकोस,
माझ्या पंखांवर आणि माझ्या सर्वश्रेष्ठ गुणांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. मी कधीही खाली पडणार नाही. आणि मग मात्र तो पक्षी उडू लागला. एवढं तुफान आलं, एवढं वादळ आलं, तरीही तो घाबरला नाही. तो आपल्या मनाला म्हणाला की एवढं मोठं झाडं आहेत, एवढं मोठं झाडाच्या फांद्या आहेत, एक झाड तुटलं तर मी घाबरणार नाही, दुसऱ्या झाडावर मी चढणार. एक फांदी तुटली तरी मी घाबरणार नाही, दुसऱ्या झाडाच्या फांदीवर मी बसणार आणि मी उडतच राहणार. आणि असं जरी झालं तर माझ्या पंखावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. असं करत बघा, त्या दिवशी पूर्णपणे वादळाचा दिवस होता. पूर्णपणे वादळ येत होतं, वारं येत होतं, तरी ते पक्षाचं पिल्लू घाबरलं नाही. या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, असं करत 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 तो पूर्णपणे जंगल फिरून येऊन आपल्या घरट्यामध्ये संध्याकाळ व्हायच्या अगोदर तो आला. आणि मग मात्र आईला आनंद झाला. आई खूप काळजीत होती. आणि मग मात्र ते पक्षाचं पिल्लू आईला म्हणू लागलं, बघ आई, तू मला म्हणत होतीस की बाहेर जाऊ नको, तू पडशील, घाबर, तुझे पाय हात तुटतील, पण बघ, मी माझ्या पंखांवर माझा विश्वास होता आणि तू मात्र माझी काळजी करत बसली होतीस. मग मात्र आईला आनंद झाला. आणि आईला खूपच आनंद झाला की माझं बाळ आज किती हुशार झालेलं आहे. आज त्याच्या पंखावर त्याचा पूर्णपणे विश्वास आहे. आणि मी आता कुठलाही विचार न करता मी आता निष्कंचपणे जगू शकते, असं त्या पक्षाच्या पिल्लाच्या आईला वाटू लागलं. मग बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जसं ते पक्षाचं पिल्लू एवढं मात्र तुफान वादळ आले, वाईट परिस्थिती आली, संकट आले, तरी तो घाबरला नाही. या झाडावरून त्या झाडावर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, एक फांदी तुटली म्हणून तो घाबरला नाही. 1000 फांद्यांकडे तो बघत राहिला. आणि 1000 फांद्या माझ्या मदतीसाठी आहेत. आणि 1000 फांद्या, एक फांदी तुटली म्हणून तो कधीही घाबरला नाही. दुसऱ्या फांद्यांवर मी चढू शकतो. एक झाड तुटलं म्हणून तो घाबरला नाही. 1000 झाडे माझ्यासाठी उपलब्ध आहेत, याचा तो विचार करत होता. आणि असं विचार करत करत तो, आणि मुख्य महत्वाचं म्हणजे त्याच्या पंखांवर सुद्धा विश्वास होता की माझे पंख उत्तमाचे आहेत, मजबूत आहेत. माझ्या पंखावर माझा पूर्णपणे विश्वास त्या पक्षाचा होता. आणि त्या पंखांच्या विश्वासाच्या बळावरच तो उडत होता, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर. मग समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातही त्या पक्षाची कसे एक फांदी तुटली तरी तो घाबरत नव्हता, तसं आपल्या आयुष्यातही एक दरवाजा बंद होतोय, पण 1000 दरवाजे ओपन असतात, त्याकडे आपण बघत नाही. एकच दरवाजा माझ्यासाठी का परिभ्रमाने बंद केला, याकडे आपण बघत राहतो. म्हणून समर्थ म्हणतात की बाकीचे 100 दरवाजे उघडे असतात, त्याकडे निदान जाऊन तरी बघा. आपल्यासाठी एक मोठी अशी सुवर्ण संधी उपलब्ध असते, त्या संधीचा तुम्ही फायदा घ्या, असं समर्थांनी या बोधातून समजावून सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की विपरीत परिस्थिती आली, वाईट परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. आपला विचार डगमगू देऊ नका, शांत बसा, विचार करा, निर्णय आपोआपच निघेल, असं समर्थांनी आपल्याला येथे समजून सांगितलं. वाईट परिस्थिती तर काय येते, आपल्यातील सर्वश्रेष्ठ गुणाचा विकास व्हावा, आपले उत्तमाचे गुण बाहेर यावी, आपल्यातील सामर्थ्य आपल्याला कळावं, आणि यासाठीच वाईट परिस्थिती, विपरीत परिस्थिती परब्रह्म ईश्वर आपल्या आयुष्यामध्ये देत असतो, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.